देशामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता याचा 68वा अध्याय 1-4 ही वचने. स्तोत्रसंहिता 68 1-4 ही वचने. देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दानादान हो. त्याचा द्वेष करणारे त्याच पुढून पळोत. जसा धूर फाकतो तशी त्यांची फाकाफाक कर. जसे मेण अग्नीपुढे ठेविले असता वितळते, तसे दुष्ट देवापुढे नष्ट होत. परंतु धार्मिक हर्षोत, देवापुढे आनंदोत्सव करोत. हर्षामुळे आनंद करोत. देवाला गीत गा, त्याच्या नामाचे स्तवन करा. ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाम परमेश आहे, त्याच्या पुढे आनंदोत्सव करा. देवापासलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आज सकाळच्या समय प्रभूचं वचन स्तोत्र 68 अध्याय 1-4 वचन आम्ही पाहत आहोत. या ठिकाणी स्तोत्रकार परमेश्वराचे स्तवन करत आहे. परमेश्वराला तो उंचावित आहे आणि तो म्हणतोय की त्या उंचावण्यामध्ये आम्ही परमेश्वरासमोर आणि परमेश्वराच्या कार्यापुढे आम्ही आनंद करावा. तो म्हणतोय की त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाव परमेश आहे, त्याच्या पुढे आनंदोत्सव करा. तो परमेश्वर म्हणतोय की राजमार्ग तयार करा. आम्ही पाहतो नवीन करारामध्ये योहान बाप्तिस्मा करणारा तो प्रभू येशू ख्रिस्तापूर्वी पाठवण्यात आला. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी मार्ग विदित केला आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला. प्रभू येशू ख्रिस्ताने पण परमेश्वराचा मार्ग मनुष्यासाठी त्यांनी दाखवला, प्रगट केला आणि त्या मार्गी चालण्यासाठी त्यांनी प्रत्येकाला प्रोत्साहित केले. आमच्यासमोर प्रश्न आहे की आम्ही त्याचा राजमार्ग तयार करावा, तर आम्ही पाठविल्या जाऊ नाही, आम्ही
जाणारच नाही तर मार्ग कसा तयार होईल. आज यशाया समोर आव्हान होतं. परमेश्वर म्हणत होता की मी कुणाला पाठवू, आणि तेव्हा प्रभूची वाणी त्याच्या कानी पडली की मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. आज यशाचं उत्तर हा आहे की मी जाण्यास तयार आहे. आज प्रभू येशूच्या वाणीला, प्रभू येशूच्या वार्तेला पाठवण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी आज तो विचारत आहे, कोण जाईल. प्रभूचं वचन म्हणते यशाया 52 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. आमच्या समोर आज एक आव्हान आहे की आम्ही प्रभू येशूच्या सुवार्तेला आणि प्रभू येशूचं नाव आम्ही काय घेऊन जाण्यासाठी तयार आहोत का. जर आहोत तर निश्चितच परमेश्वर म्हणतो की पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात असे त्याचे पाऊल होतील. परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, तुझी कृपा, तुझी दया आम्हा सर्वांच्या जीवनावर आहे. आणि आज या सकाळच्या समयी तो आमच्याशी बोलतोय की त्याचा राजमार्ग तयार करावा. तुने योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला पाठवलं प्रभू ख्रिस्तापूर्वी, प्रभू ख्रिस्ताला पाठवलं आमच्या जीवनासाठी आणि मार्ग मोकळा केला. प्रभू, आज असे अजान लोक आहेत ज्यांना तारणाची गरज आहे, प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि त्याचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. त्या प्रत्येक बहीण भावाला तू मदत कर आणि प्रभू येशू त्यांचं जीवन तारल्या जाऊ दे. सर्व गौरव तुला देतो आणि हा दिवस तो आशीर्वादित करताय म्हणून तुझे उपकार मानतो. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 180027003333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.